सभागृहातील आवाज बाहेर जाणार नाही तोपर्यंत तुमच्या शब्दांची दखल कोणी घेणार नाही हे मी तुम्हाला आत्ता लिहून देतो. प्रकाश बाळमुंदे माझा मित्र आहे. प्रकाश एक शब्द वापरला की त्या शब्दाला समोर नेतो. प्रकाश बाळमुंदे म्हणाले, हा कार्यक्रम घेतल्यानंतर किंवा त्याच्या आधी माझा गेम झाला. प्रकाश, या बोरकर घराण्याचा गेम कधीचाच झाला. कारण अत्यंत प्रामाणिक असल्याचा टिपका आमच्या पाठीवर तेव्हाही होता आणि आत्ताही आहे. त्याचं कारण असं आहे की आम्हाला चांगले म्हणणारेच आमच्यात बसलेले आहेत आणि आमचे पाय ओढणारे सुद्धा आमच्यातच बसले आहेत. त्यामुळे आम्ही आहोत तिथेच आहोत आणि म्हणून कोळी समाजाचा विकास आजपर्यंत होऊ शकला नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आज खरं म्हणजे हा एवढा मोठा संघर्ष आपण उभा केला. हा संघर्ष ही फक्त सुरुवात आहे. पण प्रकाश, याचे परिणाम काय होणार आहेत याची आजच तुला दखल घ्यावी लागेल. पतंग उडत आहे, तिला तुम्ही ढील पडू देऊ नका. तरच तुमच्या मागे आमच्यासारखे टिपका लागणारे ठपका लागणारे कार्यकर्ते उभे राहतील. त्याला आमचा केव्हाही गेम झाला, हे अख्याच गेम होईल. त्या गेमचं फक्त मी उदाहरण सांगतो कारण मला माहित आहे ते मला का बरं बोललं. कारण तुम्ही मला सर्व कलावंत म्हणून ओळखता, पण बालाजी पाटील बोरकर नवरगाव यांचा नातू म्हणून कदाचित मला फार कमी लोक ओळखत असतील. पण आज मला व्यासपीठ अदालशी उपलब्ध झाला आहे. बोलण्याची आजपर्यंत मला कधी संधी मिळाली नाही. परंतु राजकीय आणि सामाजिक विषय मांडण्याचं काम ही प्रत्येक वेळी नाटकातून केलेलं आहे. माझे आजोबा स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर जेव्हा जनसंघाची स्थापना झाली होती त्या काळात आमच्या घरात जनसंघाच्या लोकांच्या पंक्ती उठायच्या. त्या काळातले कार्यकर्ते जेव्हा माजी मुख्यमंत्री कंडोबार साहेब म्हणजे बालाजी पाटील म्हणजे माझ्या आजोबांचे मित्र, त्यांनी म्हटलं, काय त्या जनसंघात राहतोस, तू ये काँग्रेसमध्ये, मी तुला पाहिजे ते मंत्रीपद देतो. पण आमच्या आजोबांची निष्ठा एवढी मोठी होती की त्यांनी त्यावेळेस मंत्रिपदाच्या पदावर लाथ मारली आणि मी निष्ठा सोडणार नाही. मी संघाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे, मी माझी निष्ठा सोडणार नाही. गेला तुझा पक्ष उडत. अशा विचाराच्या माणसाच्या घरात आमचा जन्म झालाय. आम्ही सुद्धा निष्ठावंतच आहोत. पण बोलण्याची वेळ आलेली आहे आणि ती संधी प्रकाशपुढे आलेली आहे. आम्ही सुद्धा त्या काळामध्ये दिवाण, आमचे वडील तर जवळपास 15 वर्ष विधानसभा क्षेत्राचे प्रमुख होते. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. लोकांसाठी मागितलं आम्ही, आमच्यासाठी कधीच काही मागितलं नाही. कारण कोहड्यांना मागण्याची सवयच नाही आहे. कोहडी देणाऱ्यांपैकी आहे, मागणाऱ्यांपैकी ठिकाणी नाही. आल्यानंतर जेव्हा आता मी तर कलावंत आहे, तुम्ही मला कलावंत म्हणून ओळखता. मी नाटककार आहे, चित्रकार आहे, नेपथ्यकार आहे, गायक आहे, लेखक आहे, नाट्यलेखक आहे. हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या राज्यपाल नियुक्त ज्या सीट्स असतात तिथे माझा अधिकार नव्हता. तिथे सुद्धा हे राजकारणी लोक जाऊन बसलेले आहेत फक्त, ज्यांना माझी आताची गेली तर पुढे नव्याने सीट पाहिजे. अरे परंतु त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातले मान्यवर लोक, कला क्षेत्रातले मान्यवर लोक जे इलेक्शन लढवू शकत नाही अशा लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून येतात. तिथे सुद्धा आमच्या नावाचा विचार नाही. मला उत्तर का मिळावं आमच्या लोकांकडून? सदानंद, आधी काम करून दाखव. आमच्या बापानं, आमच्या आजानं, आमच्या मोठ्या बापानं काम केलं, तुम्ही काय दिलं? आता आमच्याकडून ती अपेक्षा करतात. तर त्यामुळे राज्यपाल नियुक्त जे आमदार असतात तिथे सुद्धा आमच्या नावावर फुली. मग आम्ही काय करायचं? हे आजपर्यंत घडण्याचं एकमेव कारण आहे, त्यावेळी आमच्या मागे आमच्या समाजाची एक भिंत असायला पाहिजे होती, मजबूत भिंत असायला पाहिजे होती. ती मजबूत भिंत नव्हती, आमच्याकडून बोलणारा कुणी नव्हता. आणि आज ही परिस्थिती आहे की कमीत कमी पक्ष सोडून द्या. हो, इथं माझ्या मित्रांना सांगितलेलं बसलेले असलेल्यावर तुम्ही कोणत्याही पक्षात उभे राहा, मी तुम्हाला मदत करेन. कारण तू माझ्या समाजाचा आम्हाला की आम्ही खूप निष्ठा दाखवतो ना, तिथून आम्हाला काही मिळत नाही की आम्हाला कुठेतरी गहाण ठेवावी लागेल.
आणि आमचे लोक जे उभे राहतील त्यांच्या पाठीशी तुम्हाला उभे राहावं लागेल. मग तो विनोद बोरकर असू दे, राजू पाटील बोरकर असू दे किंवा रमाकांत लोणे असू दे. पण तसं होणार नाही, कारण आमच्या कोहडी बांधवांवर निष्ठावंत असल्याचा जो ठप्पा लागलेला आहे, आम्ही त्या चौकटीतून